फायनली ट्रेन आलेली आहे आणि 7-8ची आपण कसारा पकडतोय। आता आपण बरोबर 7-8ची ट्रेन पकडली होती दादरवरून आणि ती पोहोचेल 7:30 वाजता ठाण्याला। ठीक आहे, आता आपल्याला ठाण्याला उतरायचं आहे। आपल्याला ठाण्यावरून कोपटला जायचं आहे। कोपट बस स्टँड एसटी बस स्टँड आहे तिथे आणि काय सांगू राव 8 वाजताची बस आहे आणि माझी हार्टबीट अशी वाढते ना, म्हणजे आउट ऑफ कंट्रोलचा विषय झालेला आहे। चर्चगेट फास्ट पकडली होती मीरा रोडून 6:29ची, 7:10ला पोहोचणार होती तर 10 मिनिटं लवकर इथे पोहोचली। त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी जरा स्टेबल वाटतंय, पण अभी भी हार्टबीट रुकने का नाम नहीं ले रही है दोस्तों। बट नेक्स्ट काय होतंय काय नाही आपण बघूया आणि मी जातोय कुठे। ठीक आहे, ते तुम्हाला एसटी स्टँडवर पोहोचेल ना तेव्हाच सांग। फाइनली आलंय ठाणे आणि बरोबर 3 मिनिटं लेट आहे गाडी, बट कोई नाही, कुछ विषय नाहीये भाई। फायनली उतरलोय ठाण्याला आणि अजून मला खोपट बस स्टॉप कुठे हे माहित नाही। वाजले बरोबर 7:45 आणि मी आता इथे ठाण्याच्या बस स्टॉप वरती आहे। हे वरती बघा, तुम्ही बघताय। पण आता मित्राला फोन केला होता तर तो म्हटला की खोपट वरून बस जाते, पण आता इथे बघू हे जाएगी क्या, ही 10 नंबर जाईल म्हणे खोपट। सो आता खोपटला तर उतरेन, पण तिथून माझा दुसरा खोपट नको होऊ दे, तिथल्या तिथेच असू दे म्हणजे, कारण आता 7:45 झालेत आणि 8ची बस आहे भाई साहब। कट्टू कट आहे मी एकदम भाई। 8 वाजायला फक्त 10 मिनिटं आहेत। आय डोंट नो काय होणार आहे, माझी फाटली आहे। पालीसाठी पाली बल्लाळेश्वर 8 वाजता ह्याची गेली नाही ना बस, कुठे लागेल? इकडे समोर ग्रीन लागले त्याच्या बाजूला का आईच्या गावात। दिल सांस धड़कन सब कुछ एक हो गया था दोस्तों, मतलब बस फटने को ऐसा क्रैक ही चाहेला था, लेकिन थोडके में ऐसा बच गेला। हा पाय घे आता, रिलॅक्स आहे एकदम। आता कोणी काय पण बोलू द्या, आता नडायला तयार आहे बिनधास्त वन साइड एकदम। ऍक्च्युली माहित नसल्यामुळे एक गडबड अशी झाली की बसनी नाही यायला पाहिजे होतं, कारण बस खूप स्लो असते भाई आणि त्यांचा प्रत्येक स्टॉप असतो, तर ती एक चूक झाली। ऑटोने यायला पाहिजे होतं, ऑटोवाले कसे आडजोड करतात, तर याच्यापेक्षा लवकर आलो असतो मी। कोपटचं बस स्टँड आहे MSRTCचं आणि आता इथूनच आपली बस सुटेल। आजचा आपला एकूणच प्रवास ठाणे खोपट बस स्टँड ते पाली बल्लाळेश्वर जिल्हा रायगड, तर एकूणच ही जर्नी होणार आहे। या जर्नी मध्ये तिकीट भाडे किती आहे, कसा प्रवास असणार आहे, तर या सगळ्याचं माझ्या परीने जेवढी माहिती देता येईल तेवढी मी तुम्हाला देणार आहे। माझी एक इच्छा होती अशी पर्सनली की मला बल्लाळेश्वरचा गणपती बघायचा आहे, म्हणून 8 अष्टविनायकांपैकी हा एक गणपती आहे। सो मनापासून अशी इच्छा होती की या गणपतीला मी जावं म्हणून। आणि स्पेशल थिंग इज दॅट की आज गणेश जयंती आहे 1 फेब्रुवारी। सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बस बघूया आजचा प्रवास कसा होतोय। मेन तर महत्वाची गोष्ट म्हणजे भाई अनपेक्षित प्रवास होतोय, वाटलं नव्हतं की मी पोहोचेल म्हणून, कारण जेव्हा बसमध्ये होतो तेव्हा बघत होतो एसट्या निघत होते आता ती धाकधूक लागून राहिलेली की भाई आपली बस निघाली की काय। ठीक आहे, कारण 8 वाजायला बरोबर 10 मिनिटच होते, बट इथे आलो तर त्या काकांनी सांगितलं तेव्हा जीवात जीव आला। कुठेही जाण्याआधी देवाचं नाव घेतलं पाहिजे, हे जरुरी आहे आणि घेतलंच पाहिजे। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ, बोला गणपती बाप्पा मोरया। तर हा एकूणच आपला एक 3 ते 4 तासाचा प्रवास असणार आहे। येस ऑब्विसली आपण लांबचा प्रवास आहे नाही म्हटलं तरी माझ्यासाठी, आणि हा माझा म्हणजे हा मी सेकंड टाइम असं लांब कुठेतरी जातोय, कारण मम्मीची परवानगी घेऊन मी आलेलो आहे। ठीक आहे, आणि याच्या आधीचा तो प्रवास तुम्ही बघितला असेल, तो म्हणजे की आपण पालखीला गेलो होतो गावी कोकणामध्ये, तेव्हा तो मी प्रवास केला होता। तर हा आपला सेकंड प्रवास आहे भाई। ठीक आहे, आपली बस पण आलेली आहे ठाणे ते पाली। चला बाई, गाडी फुल पॅक। बुकिंग आहे सब 23-24 आहे आणि ते 25-26 आहे। 25ची बुकिंग आहे आणि 26 रखडलंय। बघूया 26चा माझ्यासाठी असेल तर, आय डोंट नो, माहिती नाही। चला गाडी निघाली आता आपली, आणि मी कशा आवाज देणार आहे माहिती आहे का? गाडीत बसायला जागा नाही यार, आज गणेश जयंती आहे त्याच्यामुळे। आता वाजलेत बरोबर 8:45 आणि बस तर मार्गस्थ झालेली आहे आणि बॅग मी तिथे काकूंजवळ ठेवलेली आहे त्याच्या पायाजवळ। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता सध्या तरी मी इथे बसलेलो आहे कंडक्टरच्या सीटवर, कंडक्टर मागे गेलेत म्हणून, बट बसताना मेरे को बैसाना पडेगा इधर, इथे कुठेतरी, कारण बाई बैसायला तर पाहिजे। कंटिन्यू 3-4 तास उभं नाही राहू शकत, नाही तो काम 25 मेरी कोको, तर असा विषय आहे। तर इथे कुठेतरी आहे ना बसून घेईन मी नंतर आरामात चिलमध्ये। तिथे काय आपण तर काय लाजत नाही भाई, पण एकूणच जर बोलू ना तर एसटीची जी कंडिशन आहे ना ती बेकार आहे। ठीक आहे,
कारण खेडेगावात जाणाऱ्या एसट्या किंवा लांब पल्ल्याला जाणाऱ्या एसट्या त्या प्रॉपर पाहिजे। तर अभी क्या है दोस्तों, देखो अभी मैं बोल रहा हूँ, कुछ लोगों को बुरा लगेगा, लेकिन जो दिखता है वो बिकता है, ठीक है। जे दिसतंय ते बोलतोय, बाकी काय विषय नाही। बाकी गणपती बाप्पा मोरया। आणि हो, तिकीट दर किती आहे तर मॅक्सिमम मला असं वाटते की 160 ते 70 आहे, बट माझ्याकडून 200 रुपये घेतले, गणेश जयंती आहे म्हणून त्यामुळे। बट अदरवाईज 160 ते 170च्या दरम्यानच आहे तिकीट, तर कोई नाही। आणि माझा काय असा उद्देश नव्हता की मला आजच यायचं होतं। आपला एक फॉलोवर मित्र आहे, दादा आहे, तो पालीलाच राहतो, तो कित्येक दिवसापासून बोलत होता की ये 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 म्हणून। प्लॅन काय झाला नाही, तर अचानक आज म्हटलं जाऊया आणि गणेश जयंती निघाली। तर असा विषय, माझा आवाज येतोय की नाही माहित नाही, पण होता तेवढं मी जोरातच बोलतो, मला माईकची गरज नाही। भाई मी जसं बोलणं होतं ना, म्हणजे मी कंटाळलो आणि बसलो भाई बिंदास। अभी कैसा आहे, एकदम रिलॅक्स, बिना बुकिंग करता बसलो एकदम आरामात, आणि मागे सगळे उभे आहेत भाई। अभी कैसा थोडा रिलॅक्स आहे ना, पाय भी मोकळे, ऐसा बिना दर्द का पाली तक पोहोच सकते। बाकी गणपती बाप्पा मोरया। गाडी आता आपली पनवेलला आलेली आहे, पनवेलचं स्टँड आहे, स्टेट गाडी अजून पॅकच आहे, आणि मी इकडे बसलेलो, निवांत बसलेलो। पण काय की आता सूर्य देवता भडकलेत ना थोडेसे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय, बाकी कुछ दिक्कत की बात। भाई घरातून आणलेले पोहे अजून पॅकेट तसेच आहे, तर आत्म्यात जात नाही आहेत अजून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रस्ता बघाल ना भाई, प्रेमात पडाल, प्रेमात भेट। एखादा गेमच खेळतोय मी आणि अशी वाईब येते। आणि या रस्त्यावर खरं मी सांगतोय ना, स्कूटी असती ना, आई शपथ आत्ताला मी पालीमध्ये असतो। आणि तुम्ही पण स्कूटी बाईक चालवता तर हेल्मेट तर पहिले वापरा बाई। आता खोपोली आलेला आहे, खोपोली बघा ना बाई, केवढी गर्दी, जागा नाही म्हटलं तरी चढायचं। ओके, फायनली पोचलो पालीमध्ये, फर्स्ट टाइम इन पाली, आणि छान वाटतंय। पण उन्हाचा प्रवास थोडासा फ्रंटलाच होतो, अगदी म्हणजे दरवाजा ओपन करतो ना तिथेच उभा होतो मी कंटिन्यू, मध्ये मध्ये बसत पण होतो। गाव साईडला आल्यावर ऑब्व्हियसली आपल्याला ट्रॅव्हल म्हणजे फार कमी प्रमाणात मिळतो, त्याच्यामुळे कसं आहे की लोकल बसेस पण खूप कमी, त्याच्यामुळे ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्याच्यामध्ये सगळे इकडचे लोकल लोक असे चढत होते, त्यांच्यामुळे पण गर्दी होत होती। आता आपला एक भाऊ येतोय, त्याच्यासोबत पुढे जाऊ, पहिले कुछ खाएंगे फिर देवदर्शन करेंगे, ठीक आहे। आता आपल्याकडे भरपूर टाइम आहे, आपण आज नाही तर उद्या सकाळी निघू। मस्त वाटलं, पण भारी वाटलं भाई। पाली बल्लाळेश्वर रायगड जिल्ह्यामधून तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत। आता आपल्याला घ्यायला आलेले पाहुणे, नक्की मी पाहुणा आहे की ते पाहुणे आहेत, नक्की आहेत कुठे काय कळत नाहीये, वेट त्यांना फोन करावा। फायनली आलो दादाच्या घरी, आणि भाई वेलकम कशाने झालंय माहितीये का भाई, कोकम सरबतने आपलं स्वागत झालेलं आहे। ओके गाईज, ज्या दादाकडे थांबलो होतो त्या दादाकडे थोडा फ्रेश झालो आणि आराम पण केला। ऍक्च्युली ती गरज होती खरं तर आराम वगैरे करायची, नाही तर पॉसिबल नसतं झालं। आता एकदम फ्रेश आहे, रिलॅक्स आहे। आता गणपतीचं दर्शन करायला जाऊया आपण, पालीचा बल्लाळेश्वर, ठीक आहे, जो रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये येतो। लेट्स गो। सगळं मार्केटच आहे ना इथे आजूबाजूला, मार्केट। जो दादाच्या घरातून व्ह्यू आहे ना, तो वातावरण टाईट विषय व्ह्यू आहे, खतरनाक, दाखवतो मी तुम्हाला, ठीक आहे। असं पण दाखवू शकतो, समोरच आहे, पण ते एवढं क्लिअरली दिसणार नाही आणि प्रॉपर नाही दिसणार। बापरे, गर्दी बघताय गाईज, ऑलरेडी मार्केटचा एरिया आहे, आणि आज गणेश जयंती असल्यामुळे अजूनच जास्त विषय। भाई पालीला येऊन सुद्धा आपला मित्र आपल्याला भेटलेला आहे, आणि बाय द वे आता तुमचं पथक आहे ना इथे, भाई आवाज आला पाहिजे काय? ओके, आता असं ऐकण्यात आलंय की पालखी इकडे येते। दादा कोणती पालखी येते? आपली इथली मंदिरातली पालखी येते, म्हणजे गणपतीचीच ना? आलो आपण आता मंदिराच्या आतमध्ये।
आतमध्ये हो, पूर्ण आतमध्ये. पायगड्यांचा कार्यक्रम. अच्छा, पालखीसाठी त्या पायगड्या होत्या मित्रांनो. हे बघा, हे बाप्पाचं जुनं मंदिर आहे. समोर बघाल ना तुम्ही, हे बाप्पाचं फेस आहे इकडे. आता आपण जाऊया पुढच्या मंदिरात. हे असं सगळं सजवलेलं आहे मस्तपैकी. खूप सुंदर वातावरण आहे इकडचं. आणि आता तुम्ही बघितलं की पालखी बाहेर गेली. ती पालखी जी आहे ती आता रात्री 1-1:30 वाजेपर्यंत नाचवणार बाहेर. बघा, श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली हे मंदिर आहे. मंदिरात येण्यासाठी बघितलं तर बाई खूप लाईन होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण मेन गेटवर आलेलो आहोत. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असं प्रॉपर मंदिर आहे. आपण मागाशी तिकडे होतो, ठीक आहे. मध्ये तलाव वगैरे पण आहे बाई. आणि कासव पण आहे बाई त्याच्यात. हे बघा, कासव. आता आपण लाईन मध्ये आहे आणि ओळखीमुळे आपल्याला थोडासा विषय सॉर्ट झालेला आहे. आता थोडासाच राहिलेला आहे, ठीक आहे. दर्शन घेऊया. बघा, मंदिराला ग्रीन लाईट झालेली आहे. थोडा काळोख दे काय वाटेल मंदिर यार. एक नंबर वाटेल आहे बघा. इथे नारळाचा हार पण आणलेला आहे बाप्पासाठी ना. बापरे, दरवर्षी. वा 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 वा. गणपती बाप्पाची रांगोळी बघा काही. वाव यार, हा सेम बाप्पा आतमध्ये आहे काय. बल्लाळेश्वर गणपती बाप्पा मोरया. फायनली आपण आलेलो आहे बाई आतमध्ये. फायनली गाईज दर्शन झालं. आणि भाई यार, काय मन प्रसन्न करणारं जे वातावरण होतं ना आतलं यार. मी काय शूटबीट केलं नाही भाई, पण ते जे पवित्र वातावरण आहे ना, तुम्ही स्वतः जेव्हा याल ना तेव्हा अनुभवायला ते एक नंबर वाईब असेल ती. व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे मी कधीच दाखवणार नाही. बट येस, आता आपण ओव्हरऑल, आता रात्र झाली, आता बघूया इकडचं वाईब घेऊया थोडा. बट बाकी दर्शन मस्त. हे बघा, एकूणच मंदिराचं हे असं बॅक साईड आहे. आणि आता संध्याकाळ झाल्यामुळे वातावरण बघा भाई, मन प्रसन्न करून टाकणार आहे. आणि इथे रांगोळी बघा, अष्टविनायकांची रांगोळी काढलेली आहे. ज्याच्यामध्ये श्री सिद्धिविनायक आहे, श्री महागणपती आहे, श्री वर्धविनायक आहे, श्री बल्लाळेश्वर ज्याचं आता दर्शन घेतलं आपण, श्री मयुरेश्वर आहे, श्री चिंतामणी आहे, गिरिजात्मक आहे आणि विघ्नेश्वर आहे. भाई खतरनाक, एक नंबर विषय. काय काय वातावरण वाटतं इकडचं यार. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या इकडच्या आठवणी म्हणून आपण ठेवू शकतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून. आणि ही रांगोळी तर बघा, खतरनाक लेवलची रांगोळी काढली बाई. अष्टविनायक, एकूण 8 अष्टविनायक आहेत. बाकी बाजूला डिझाईन वगैरे बघा ना कशी काढली.
आशा करतो की तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल. अजून पुढे आपण बघू काय काय आपल्याला पाहायला मिळते. आता मेन एक विषय आहे कंदी पेढ्यांचा आणि कंदी पेढे घेऊया कारण लास्ट टाइम मी रत्नागिरीवरून आणलेले ते लगेच संपले. हे बघा गाईज इथे हे प्रसादालय आहे. त्याचा टायमिंग आहे दुपारी 11 ते दुपारी 3, रात्री 7:30 ते 10. तुमच्यापैकी जर यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन प्रसादाचा लाभ पण घेऊ शकता. अदरवाईज बाहेर पण जाऊ शकता. आपण आलो थेट कंदी पेढ्यांकडे. भाई कंदी पेढ्यांशिवाय घरी जाणं म्हणजे मतलब अर्थ ही नाही आहे. तो कैसा चलेगा. कंदी पेढा तो मागताय गणपती बाप्पा का. बघा 2-3 प्रकारचे आहेत. हे पण आहेत पण नक्की कंदी पेढा कोणता काय माहिती. हाच तो कंदी पेढा आहे. आणि मागे आम्ही सिद्धिविनायकला गेलो तेव्हा आम्हाला हे कंदी पेढे सांगत होते असे. ठीक आहे त्याला बघूनच आम्ही नाही म्हटलं. आता इथून घेऊन जाणार. वाजल्यात बरोबर सकाळचे 10:30. ठीक आहे आणि मी 6:15लाच उठलेलो कारण सकाळी एसटी होती असं मी ऐकलं होतं. तर ते काय पॉसिबल झालं नाही. आणि आता 11ची ट्रेन आहे आणि 12 वाजताची पण बस आहे असं पण ऐकलेलं आहे. तर आता बघूया. आता आम्ही निघतो इथून घरी मुंबईला जाण्यासाठी. मी बोलत होतो ना दादाच्या घरातून एक सुंदर व्ह्यू दिसतो तो म्हणजे सुधागड. सुधागडचं तुम्ही नाव ऐकलं असेल माहीत नाही बट हा किल्ला आहे. इकडे लोक ट्रेकिंग करायला सुद्धा येतात आणि वरती महादेवाचं मंदिर पण आहे. पण ते तुम्हाला इथून दिसणार नाही पण मला पण दिसत नाही. मी दाखवतो. हा बघा बाई व्ह्यू. हा सुधागड आहे. वरती बघताय वरती एकदम टोकावर शंकराचं मंदिर आहे. मला आता जाऊया घरी. आता निघायची तयारी. ओके वाजले दुपारची बरोबर 11:15. जेव्हा येताना आपण जी बस पकडली होती ती सकाळची पकडली होती त्याच्यामुळे उन्हाबिनाचा काही विषय नव्हता. आता चांगलीच हालत खराब होणार आहे बट ठीक आहे कोई नाही कारण इकडे कसं थोड्या गाड्यांची कमी आहे. आपल्या एकदमच कोकण त्या साईडला गेलो ना संगमेश्वर गुहागर रत्नागिरी साईडला तिकडे कसं अवेलेबल असतात सगळ्या गोष्टी. इकडे पण आहेत बट सगळ्या ठिकाणी गाड्या जात असल्यामुळे पर्टिक्युलर एकच गाडी ते लोक जास्त सोडत नाहीत. एकदा गेली की गेली मग तुमचा पत्ता कट असा विषय आहे. त्याच्यामुळे आता ठाण्याला जी बस जाणार होती ती फुल पॅक आहे बाई आणि मला हालत करून नाही घ्यायची आणि येताना माझी ऑलरेडी हालत खराब आहे. आता कर्जत गाडी पकडू आणि कर्जतवरून मग ट्रेन पकडून ठाण्याला जाऊ. वाटल्यास ठाण्यावरून एसी बस पकडून आपण मीरा रोडला जाऊ शकतो. आपल्यासोबत हा आपला मित्र आहे जो की आपला म्हणजे आपल्याला ओळखतो आपले व्हिडिओज वगैरे बघतो. तर तोही कर्जतला उतरून ठाण्याला जाणार आहे. सो त्याच्यासोबत मी आहे. आमच्यासोबत आम्ही एकत्र जाऊ म्हणजे काय खूप दिक्कत की बात. आणि त्या काकांनी पण आपल्याला शेंगा वगैरे दिल्यात अजून एक्स्ट्राचा आणून दिल्या त्यांच्या शेतातून. सो ते तुम्हाला घरी गेल्यावर